नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे गव्हाच्या पिठापासून रेसिपी. अगदी छान मऊ लुसलुशीत, अगदी तोंडात टाकताच विरघळणारी. पहा व्हिडिओ संपूर्ण काय बनवणार आहे. आपल्याला घ्यायचं आहे सुंठ वेलची पावडर, त्यानंतर रवा घेतलेला आहे 2 चमचे, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी तूप, बदाम आणि काजू. खसखसही घेतलेली आहे 1 चमचाभर. आता एक भांडं ठेवायचं आहे छान, त्याच्यात आपण तूप टाकून घ्यायचं आहे. पूर्ण वाटी टाकायचं नाही, अर्धी वाटी आधी घालायचं आहे, त्यानंतर आपल्याला लागेल तसं घालायचं आहे. आता 1 वाटी गव्हाचं पीठ आपण भाजून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ म्हटलं का छान खरपूस भाजून घ्यायचं, कारण आपल्याला पाण्याचा थेंब न वापरता हा पदार्थ करायचा आहे. आता जसजसं पीठ भाजेल तसं तसं त्याचा कलर वेगळा होतो मैत्रिणींनो. आणि पीठ खरपूस कसं भाजलं ओळखायचं हे सुद्धा एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. अगदीच 5 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे, जास्त काही वेळही लागत नाही. गव्हाच्या पिठाला सारखं हलवत राहायचं. हे पहा, जेव्हा पूर्ण पीठ असं तूप आपल्या याच्यामध्ये मेल्ट झालं गव्हामध्ये, का समजायचं आपलं पीठ भाजलं गेलं. आता वरून आपण टाकायचा आहे रवा. रवा याच्यासाठी घातलेला आहे कारण गरम पीठ आहे, त्यामध्ये भाजायला काही वेळ लागत नाही. आता थोडंसं तूप घातलेलं आहे परत, आणि खसखस त्यावर घातलेली आहे, म्हणजे आपली खसखससुद्धा छान भाजून होते. याप्रमाणे सगळं भाजून घेतल्यानंतर तुपात पुढची प्रोसिजर काय आहे पहा. आता ओलं खोबरं नाही आहे, सुक्कंच खोबरं आहे आणि बारीक किसून घेतलेलं आहे, ते सुद्धा घालून घ्यायचं आहे. आता घातलेली आहे बदाम काजू याची पावडर. पिठामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ असल्यामुळे अगदी हेल्दी पदार्थ आहे, त्यामध्ये काजू बदाम सुक्कं खोबरं घातल्यामुळे लहान मुलांना मोठ्यांना तेवढीच पौष्टिक रेसिपी आहे. आता वेलची पावडर सुंठ पावडर घालून घ्यायची आहे आणि हलवून घ्यायची आहे. वेलची साखरेमध्ये वाटलेली आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त वाटत असेल. आता गूळ आपल्याला अर्धी वाटी घालून घ्यायचा आहे. किसून घेतलेला आहे, त्यामुळे वितळायला काहीच वेळ लागत नाही. पहा, असा थोडा मेल्ट झालेला आहे गूळ, आणि गव्हाच्या पिठामध्ये छान घोळून घ्यायचा आहे. आता आपला गॅस बंद करायचा आहे, कारण आपल्याला जर तोंडात टाकताच विरघळणारा पदार्थ करायचा असला तर गूळ टाकल्यानंतर आपला गॅस बंद करायचा, नाहीतर गूळ विरघळस तोपर्यंत कडक होतो. आता मऊ लुसलुशीत आपली गूळ पापडी तयार होणार आहे. झालेलं आहे पहा आपलं मस्त. आता आपण एक ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यानंतर त्यामध्ये सगळं ओतून घ्यायचं आहे. हे पहा, आणि थापूनही घेतलेलं आहे व्यवस्थित. ताटाला थापल्यानंतर तूप लावल्यामुळे आपल्या ह्याच्यात छान वड्या पडतील. तुम्हाला कशा वड्या पाडायच्या त्या तुमच्या आकाराने, तुम्हाला आवडतील तशा आकार द्या. चौकोनी पाडा, शंकरपाळ्यासारखे पाडा. आता थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे पूर्णपणे.
आणि त्यानंतर आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत. 2 तासांनी अगदी थंड झालेलं आहे पहा. अजिबात चीर वगैरे कुठे राहिलेली नाही आहे. सगळं एकजीव होऊन ताटाला मस्तपैकी थंड झालेलं आहे ताटामध्ये ओतल्यावरती. आता सुरीच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. थोडासा हात लावायचा आहे दोन्ही बाजूनी असं आणि नंतरच कट करायचं आहे. हळवार हाताने करायचं मैत्रिणींनो. आणि ही गोड पापडी तुम्ही महिनाभर सुद्धा टिकवून ठेवू शकता. कुठे बाहेर जायचं असलं तरीसुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा मुलांच्या छोट्याशा भुकेला गोड काही खायचं असलं तरीसुद्धा खाऊ शकता. आता हा गोड पदार्थ तुम्ही कधीही खाऊ शकता. हे पहा, छान मी शंकरपाळ्यासारख्या आकाराच्या आपल्या वड्या झालेल्या आहे. खमंग, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी गोड पापडी तयार झालेली आहे. पहा मैत्रिणी, तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अगदी घरच्या घरी नैवेद्यासाठी सुद्धा हा पदार्थ तुम्ही गोडाचा करू शकता. काही नसलं आपल्याला बाहेरून आणायचा पदार्थ तर हा छान हेल्दी पदार्थ सगळ्यांना तोही नैवेद्यासाठी ठेवू शकता. करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.